हैदराबाद गॅझेटच्या GR ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे. आम्ही कोर्टात जाणार आणि हे समक्ष लावणार. जाय म्हणा, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार? कायच होणार, त्याला काय होणार? गॅझेट हे काय GR कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना. GR कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅझेट हे सरकारी दस्तऐवज आहे, त्याचा GR काढलेला आहे. त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात. कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो. मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे, मंडलचं. अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी, अध्यादेशावर, अहवालावर नाही, अध्यादेशावर जिवंत आहे. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की जो शासन निर्णय काढला याची सर्व पूर्वकल्पना भुजबळांना नव्हती. हैदराबाद गॅझेट पासून सगळं. तर मग असं असताना मग विरोध करतो. कंट लोकाला शेपटाच्या आळ्या, त्याची बिगर शेपटाचीच लाई कंट. पाटील, तुम्ही असं सांगतात की GR मध्ये काही त्रुटी असेल तर बदल केला जाईल किंवा तुम्ही ते सांगताय, असं वाटतंय का GR मध्ये खरंच त्रुटी राहिल्या? कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न उपस्थित करतात. GR मध्ये काही त्रुटी आहे असं तुम्हाला मान्य आहे? अरे GR निघाल्यावर अभ्यासक झाले बाबा, मरणाचे अभ्यासक सापडायला लागले. ते कुठं महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले. GRच्या आधी काही सापडत नव्हता, अभ्यासक नाही, काही नाही. पण ठीक आहे ना, भावना आहे, समाजाचे लोक आहेत, भावना आहे ना त्यांची, काय हरकत आहे? त्याला काय विरोध करायची गरज आहे? त्यांना करू द्या आम्हाला विरोध, आम्ही नाही करत त्यांना. त्याच्यात काय सुधारणा करायला सांगितली? हा, त्रुटी आहे, मान्य आहे का असं तुम्हाला? मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले, त्यातले 2 शब्द आणि खालचे 4. हा, मी जागेवर तिथं सांगितलं हे योग्य आहे. आता त्रुटी नाही असं वाटतं तुम्हाला? अरे बाबा रे, मला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं, त्याच्याशिवाय मी GR हात लावणार. तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल. म्हणलं वेळ घ्या, नाही तर काही करा, मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये. आणि मी लोकांना सांगितलं GR हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये. त्याच्यावर 1.5 घंटा गेला. पुन्हा ते 2 शब्द काढले, पुन्हा 4 आले. 4चे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे 4 काय म्हणे, कॉलम मधला नंबर 2चा मुद्दा हे काय. मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं. ते म्हणले हा, मग हे असं म्हणल्यावर ओके. असंच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं नवराव त्यांचं. असं वाटतं असतील असं अभ्यास आहे ना, कर. पाटील, मला तर माहिती याच्यावर पुरा मराठवाडा बसतो ह्या GR वरच. छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा DNA आहे आणि या DNA ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला. कोण म्हणलं? छगन. कोणाचा DNA? भाजपचा DNA हा ओबीसी आहे. या DNA ला धक्का लागला नाही. कुठं लागलाय? मग आम्ही ओबीसीचे. मग आम्ही कोण आहे मग? अरे DNA ओबीसीच्या DNA ला धक्का नाही लागला पाहिजे ना. मग आता आम्ही ओबीसीचे ना, आम्हाला काय धक्का लागतो का? तू खातो सगळं रेटून.